आज तुमको कंटेंट मिल गया बहुत ज्यादा। आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्यामुळे मी आज आलेलो आहे पुणे येथील ऐतिहासिक शनिवारवाडा येथे। भारत माता की जय, वंदे कोण भेटलंय आपल्याला? कोण भेटणार आहे? काय बनली बाळा तू? प्रत्येक बनलाय आणि ही का लावले तू? ती कावर लावलं? कुणी लावलं? मम्मीला. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन। आजच्या या दिवशी मी हिंजवडीहून पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याकडे निघालो आहे। शनिवारवाडा येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आजचा हा खास प्रवास आहे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्यामुळे मी आज आलेलो आहे पुणे येथील ऐतिहासिक शनिवारवाडा येथे, जिथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा भव्य सोहळा सुरू आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे आता तो अभिमानाचा क्षण आला आहे। तिरंगा फडकतोय। या तिरंगाकडे पाहताना मनात एकच भावना येते, हा देश माझा आहे आणि या देशाचा मला अभिमान आहे। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गणेशपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमो पार्वती पते भारत माता की भारत माता की वंदे वंदे। शिवतेज करिअर अकॅडमी हडपसर पुणे येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आस्ते कदम हा जयघोष अतिशय जोशपूर्ण पद्धतीने सादर केला। तो आवाज कानावर पडताच क्षणभर अंगावर अक्षरशः शहारे आले। आपल्याला छोटे भगत सिंग सापडलेले आहे। बाजूचं नाव काय? भगत सिंग म्हणले आहेत ते बघा, छोटेसे भगत सिंग म्हणले आहेत। आणि ही का लावले तू? ती कावर लावलं? कुणी लावलं? मम्मीला. मम्मीने लावलेलं आहे छोटे भगत सिंग बघून घे। छान आहेत ना? स्माइल दे, स्माइल। जय हिंद बोल, जय हिंद। जय हिंद बोला। भारत माता की जय बोल, एकदम मोठ्याने बोल। भारत माता की जय। जोरात बोल, भारत माता की जय। बोला बोल ना, भारत माता की जय। जाऊ दे आपलं, जाऊ दे। आधी काय बोलली होती तुम्ही ते सांग। जय हिंद बोल, हा, जय जय हिंद बोल। ते माझ्याकडे दे। हा, जय हिंद बोल। सर्व पकडायला लावून सर्व। मी आदत जय हिंद बोल बाळा, जय हिंद बोल। अरे ते पडलं, हॅलो लवकर। थांब थांब थांब, मी देते। तू घाल हा, बघ तू घाल। जय हिंद बोल। हा? मोठ्याने एकदम। जय हिंद। हा, बोला बोला। राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुंडर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय
विजय असं तुमचे आमचे नाते का जय जिजाऊ जय शिवराय तारकता विल्ले काय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय भवानी जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, मी आता सध्या पुणे येथील शनिवारवाडा येथे आलेलो आहे आणि इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त इथं ध्वजारोहणचा कार्यक्रम सुरू आहे आणि मला इथं सर भेटले. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर. तुम्हाला तुमचं नाव सांगा आणि तुमची पोस्ट सांगा. माझं नाव योगेश जयसिंग परदेशी. मी नागरी संरक्षण दलामध्ये विभागीय अधिकारी म्हणून काम करतोय. माझ्यासोबत कुलकर्णी जयश्री कुलकर्णी मॅडम आहेत. त्या सध्या राष्ट्रपती पदक विजेते. नागरी संरक्षण दलामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. नागरी संरक्षण दल हे जे आहे हे सर्वसामान्य जनतेकरता आहे. ज्या वेळेला आपत्ती येते, युद्ध प्रसंग होतात, त्यावेळेला जनतेला मदत करण्यासाठी जनतेतनं आपण लोकांची निवड करतो आणि त्यांना आपण प्रशिक्षित करतो. आपल्याकडे 5 दिवसाचा बेसिक कोर्स आपण घेतो. त्या मूलभूत पाठ्यक्रमामध्ये सामान्य आपत्तीबद्दलची त्यांना माहिती, परत प्रथमोपचार, क्षेत्ररक्षक, कम्युनिकेशन, ह्युमॅनिटीज बद्दलची त्यांना माहिती दिली जाते. त्यांना त्यात प्रशिक्षित केलं जातं. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाचं एक सर्टिफिकेट दिलं जातं की जे त्यांच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांना भविष्यामध्ये कामाचं ठरतं. आणि त्यांना जर पुणे नागरिक असतील, पीसीएमसी कॉर्पोरेशनमध्ये राहणार असतील तर त्यांना शासनातर्फे त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक ओळखपत्र दिलं जातं, जेणेकरून भविष्यामध्ये कुठेही काम करताना त्यांना गणवेशामध्ये ते काम करू शकतात. जर आम्ही युनिफॉर्म जर असेल तर आपल्याकडे हा खाकी युनिफॉर्म आपण घालू शकता. जर आपण पब्लिकमध्ये काम करताय, सामान्य जनतेवर काम करताय तर आपल्याकडे येलो जॅकेट आपल्याकडे आहे. तर ते येलो जॅकेट्स पण आपण ते घालून कुठेही काम करू शकतो, जेणेकरून आपण सामान्यामधले एक नागरिक आहात आणि आपण नागरिकामध्ये एक सैन्य म्हणून एक प्रशिक्षित आपण ही टीम आपण तयार करतोय. सर्व जनतेला, सर्वांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी समोर सरांना कॉन्टॅक्ट करावं आणि जेणेकरून आपण जास्तीत जास्त सक्षम पुणे करू शकतो, सक्षम महाराष्ट्र आणि सक्षम भारत करू शकतो. आपल्याकडे अनेक युथ आहेत. युथना मार्गदर्शन करण्यासाठी आणि स्वतःची एक सेल्फ डिफेन्स तयार करण्यासाठी, उद्या जर काय घरामध्ये आपत्ती आली तर प्रथमच्या कसं करायचं आहे, हार्ट अटॅक आला तर काय करायचं आहे, किरकोळ माल लागला असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, कसं आपल्याला करायचं आहे, हे सर्व प्रात्यक्षिकांसकट आपण त्यांना प्रशिक्षण देतो आणि ज्याचा यांना भविष्यामध्ये फार चांगला फायदा होऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुमको कंटेंट मिल गया बहुत ज्यादा. आणि मला दिसतच नव्हती स्क्रीन. भाई साहब, कोण भेटलंय आपल्याला? कोण भेटलंय? कोण भेटलं? लेजेंड, नगरचा लेजेंड. बट फायनली आम्ही एकत्र आलेलो आहे. येस. आणि आम्ही हात पण मिळवलेला आहे भाई. आणि तसं काही नाही, रेग्युलर आहे. लोक अर्थ वेगळा घेते. नालायक मित्र आहे ना, बावळाटांनो. नंतर पाहतो तुम्हाला. आता त्यांना पण आहे. हाय. काय बनली बाळा तू? सावित्रीबाई फुले. शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक परिसरात आज लहान मुलांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अगदी मनापासून जपला आहे. ही चिमुकली मुलं विविध थोर व्यक्ती आणि स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत इथे आली आहेत. कोणी नेताजी सुभाषचंद्र बोस बनलंय, कोणी शहीद भगतसिंग बनलंय, तर काही मुली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत दिसत आहेत. या चिमुकल्यांकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपल्या देशाचा इतिहास आणि आपल्या थोर व्यक्तींचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम अशाच उपक्रमातून होतं. आज या मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून खरंच मन आनंदाने भरून आलं. कदाचित ही मुलं आज फक्त वेशभूषा करून आली असतील, पण उद्या यांच्यापैकीच कोणीतरी देशासाठी, समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी मोठं कार्य करेल. या चिमुकल्या देशभक्तांना मनापासून सलाम. या चिमुकल्या स्वातंत्र्यवीरांना पाहून मला देखील यांच्याशी संवाद साधण्याचा मोह आवरला नाही. म्हणून मी या मुलांशी थोडा संवाद साधला. कोणी सुभाषचंद्र बोस बनलं होतं, कोणी भगतसिंग, तर कोणी सावित्रीबाई फुले. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचा उत्साह आणि आपल्या थोर व्यक्तींबद्दलचा आदर पाहून खरंच खूप आनंद झाला. लहान मुलांच्या वेशभूषेमागे केवळ एक कार्यक्रम नाही, तर आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न आहे. या चिमुकल्यांशी झालेला हा संवाद माझ्यासाठी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवणीमधला एक खास क्षण आहे. कसं वाटतं तुम्हाला?
81 सालापासून झाली का सही? आजच्या या खास स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात मला नागरी संरक्षण दलाच्या जयश्री कुलकर्णी मॅडम यांची भेट झाली. देश सेवेच्या कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे हा नेहमीच प्रेरणादायी अनुभव असतो. मॅडमशी झालेली ही भेट माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अनुभवताना अशा कर्तव्यनिष्ठ व्यक्तींची भेट या दिवसाचे महत्त्व आणखी वाढून जाते. विशेष म्हणजे शनिवार वाडा येथे त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याची माहिती मिळाली. देश सेवेसाठी केलेल्या कार्याची अशी दखल घेतली जाणे म्हणजे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधताना मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणाही मिळाली. स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र दिवशी अशा कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची भेट होणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. प्रॉपर कोपरगाव आम्ही तेच तर म्हणलं. चालत तर नाही म्हटले. नाही ही नोट का ठेवली घरात तिच्या मला ज्यावेळेला राष्ट्रपती पदकाच्या शनिवारवाड्यावर डिक्लेअर झालं ना त्यावेळेला पब्लिक मधल्या एका माणसाने मला दिले होते म्हणून ते मी ठेवले हो. आणि ती तशीच खिशात राहिली माझ्या. ते बदलली गेली नाही माझ्याकडे ठेवली होती खिशात. आठवण राहिली ना. आठवण आहे ती तेव्हा जुना फोटो आहे तो. आठवण आहे. इथे राष्ट्रपती पदक शनिवारवाड्यावर कलेक्टरनी कधी भेटलेला तुम्हाला? 2010 डिक्लेअर झालं, मिळालं 16. अरे वा, 6 वर्ष. आणि मंडळी, जयश्री कुलकर्णी मॅडम यांच्याशी संवाद साधताना एक अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली. जेव्हा शनिवारवाडा येथे त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका सामान्य नागरिकाने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना 500 रुपये बक्षीस म्हणून दिले होते. आजच्या काळात 500 रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही, पण त्या व्यक्तीने प्रेमाने आणि कौतुकाने दिलेल्या त्या 500 रुपयांची किंमत मॅडमसाठी खूप मोठी आहे. विशेष म्हणजे ती 500 रुपयांची रक्कम त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे, कारण त्या नोटेची किंमत पैशांमध्ये नाही तर त्या मागच्या सामान्य माणसाच्या प्रेमात, आदरात आणि त्यांच्या देशसेवेच्या केलेल्या कौतुकात आहे. खरंच सन्मान नेहमी पदकाने किंवा मोठ्या पुरस्कारानेच होतो असं नसतं. कधीकधी एखाद्या सामान्य माणसाने मनापासून दिलेली छोटीशी भेटसुद्धा आयुष्यभराची अनमोल आठवण बनून राहते. जयश्री कुलकर्णी मॅडम यांनी जपून ठेवलेले ते 500 रुपये म्हणजे त्यांच्या सेवेला मिळालेल्या जनतेच्या प्रेमाची आणि आदराची एक सुंदर आठवण आहे. हा प्रसंग ऐकून खरंच मन भारून आलं आणि जाणवलं की देश सेवा करणाऱ्यांचा खरा सन्मान त्यांच्या कामावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या मनात असतो. मी आता आलेलो दगडूशेठ येथे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता दगडूशेठ मंदिराचं. आणि आपण चला आता मंदिरात दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. पण खूपच गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. आज आहे 15 ऑगस्ट आणि मंदिराच्या बाहेर खूपच गर्दी झालेली आहे भाविकांची. पण मला वाटत नाही आपल्याला मध्ये दर्शन भेटन, त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. चला. आजच्या या सुंदर आणि अविस्मरणीय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या सांगता करण्यापूर्वी जाता जाता पुण्याचे आराध्य दैवत आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन जाऊया. गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या देशाच्या सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. हिंजवडीपासून सुरू झालेला हा प्रवास शनिवार वाड्यावरील ध्वजारोहणाचा अभिमानाचा क्षण, विद्यार्थ्यांनी सादर केलेली आस्ते कदमची गारद, जयश्री कुलकर्णी मॅडम यांच्यासोबतची भेट आणि या चिमुकल्या स्वातंत्र्यवीरांशी झालेला संवाद, या सगळ्या आठवणी कायम स्मरणात राहतील. आणि जाता जाता पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सांगता करूया. बाप्पांच्या चरणी एकच प्रार्थना, आपल्या देशावर सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदो आणि आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगतीच्या नव्या उंचीवर जावो. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात नव्या अनुभवासह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक
आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.